जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सूरज खारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बेसिकली तुम्हाला थंबनेल बघून एक आयडिया आलीच असणार आहे नक्की हा आपला ब्लॉग कशा रिलेटेड आहे. तर आपण चाललो एक लॉंग वेकेशनवरती आणि हा जो ट्रिप आहे तो कन्सिस्ट करतो 4 नाईट्स 5 डेजचा. आणि आपली ट्रिप जी आहे तो कुठे असणार आहे? केरळ. आणि आपण त्याच्यामध्ये मुन्नार, थेकार्डी आणि LAPमध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहोत. आणि आपण डे वाईज वेगवेगळे पॉईंट आपण कव्हर करू आणि त्या मी तुम्हाला दाखवतच राहू. तर तुम्हाला आवडतीलच नक्कीच आपले ब्लॉग. तर ते पाहण्यासाठी स्टे ट्यून. आम्ही लवकरच ते अपलोड करू. आता आज आम्ही निघतो आहे, तर भेटूया उद्या सकाळी. ओके मित्रांनो, फायनली आपण आलो आहे मुंबईच्या टर्मिनल 2 वरती. तर बघू शकता तुम्ही, हा आपला आहे एअरपोर्ट. इकडे आपला आहे लगेज. तर आता आपल्याकडे भरपूर टाईम आहे. आपल्याला फ्लाईट जे आहे ते 5 वाजता आहे. तर आपण जे जे काही गोष्टी आहेत तिकडे आपण एक्सप्लोअर करायला, तर आपण सर्व गोष्टी एक्सप्लोअर करूया. आता आपण मेन जो गेट आहे यांचा एअर इंडियाचा गेट नंबर 3 तिथून आपण आज जाणार आहोत. तर बघू शकता एवढी मोठी लाईन आहे. तर मित्रांनो, गेटच्या आतमध्ये एंटर केल्यानंतरला आपण फर्स्ट काम जे केलं आहे म्हणजे चेक इन केलेलं आहे. चेक इन करून आपण आपली जी लगेजची बॅग होती ती आपण सबमिट केलेली आहे तिकडे काउंटरवरती. तुम्हाला दाखवतो मी, अशी लाईन असते. इकडे अशी लाईन आहे. तर इकडे असं काउंटर्स असतात. तर ह्या काउंटर्समध्ये तुम्ही सबमिट करू शकता तुमचे बॅग, की डायरेक्ट एरोप्लेनमध्ये जातात. इकडे ना आपलं सिक्युरिटी चेक इन होत आहे. इकडे बॅगमध्ये जेवढे पण छोटे छोटे गोष्टी असतात ते सर्व गोष्टी काढून मग ते पर्सनलीच आपल्याला पण चेक करतात ते. या प्रकारे मॉलमध्ये जे जे काही गोष्टी असतात ते सर्व गोष्टी इकडे एअरपोर्टला सुद्धा आहेत. सर्व ब्रँड्सचे तुम्हाला इकडे शॉप्स दिसतील. मित्रांनो, बघू शकता हा आहे आपला वेटिंग एरिया. आपल्या फ्लाईटला अजून भरपूर टाईम आहे, तर आपण इथं थोडासा वेट करूया. ही आहे आपला फॅनसाठी. त्याला नॉबला गोल फिरवलं की मग ते ऑन झालं. आता ह्यामधून हवा येतं आपल्याला. परत आपण ऑफ करूया. हे जे आहेत ते इंडिव्हिज्युअल लाईट्स आहेत. हे आता चालू झाले. पूर्ण फोकस आपल्या इथे येतो आहे. बघू शकता हे आपला सीट बेल्ट असं टाईट झाला आहे. रिफ्रेशमेंटमध्ये आपल्याकडे आहे एक व्हेज सँडविच, रिअल फ्रूट ज्यूस, वॉटर बॉटल, टी आणि यामध्ये आहे चिकन टिक्का आणि इकडे आहे पनीर टिक्का. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता पहाटे 6 वाजले आहेत आणि सनराईज हा एरोप्लेनमधून कसा दिसतो तुम्ही लाईव्ह बघू शकता आता इकडे. तर मित्रांनो, आता आपण लँड झालो आहे आपल्या कोचीन एअरपोर्टवरती आणि इथून आपला जे ट्रिप आहे तो स्टार्ट होणार आहे. तर तुम्ही बघू शकता एअरपोर्ट कसा आहे. आपली बॅग आलेली आहे. शाबाश. चला, दोन्ही बॅग रेडी आहेत. वो फोटो में बीच में पूरा पूरा कचरा था. वो क्या किया, वो 4 रेट्स आ गया था ना. वो 50 आदमी वो कवर लेके. तर आता आपण नाश्ता करतोय, मेदूवडा आणि इडली सांबर. तर तुम्ही आता पाहू शकता आपल्या आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे आणि त्याच्यामध्ये निलगिरीचे झाडं आणि ज्याच्यावरती काळ्या मिरीचा वेल चढलेला असतो ना, ते झाडं आहेत.
तर मित्रांनो आता आलो आहे आपण स्पाइस गार्डनमध्ये, जे की आपल्या एन रूट टू मुन्नारच्या साईटला आहे. तर इथं आपल्यासोबत एक गाईडसुद्धा आहे, ते आपल्याला एक्सप्लेन करत आहे काय काय गोष्टी इकडे कशा प्रकारे आहेत. छान असं गार्डन आहे इकडे. ये काली मिर्च का पाउडर, पेपर, ये वनीला प्लांट है, वनीला. हम सब इत्यादि नाम से एक प्लांट है. थायराइड का मेडिसिन बनता है. थायराइड, हाइपर और हाइपो दोनों थायराइड लेवल को स्टेबल करने के लिए एकदम अच्छा होता है. इसका भी पाउडर वही इलायची दाना डार्क ग्रीन होके येलो कलर आएगा, निकालेगा, ड्रायर में सुखाएगा. एक 100 किलोग्राम इलायची सूखेगा, 20-25 किलोग्राम इलायची मिलेगा. मोर वाटर, मोर कूलिंग एरिया में ग्रो होता है. पानी और फ्रूट आ जाएगा. वन प्लांट की साइड प्लांट. हॅलो गाईज, आता आपण सध्या आहोत मुन्नारमध्ये आणि आपण थोडासा आराम वगैरे लंच वगैरे करून आता आलेलो आहोत आपण वंडर व्हॅली, म्हणजे एक थीम पार्क सारखं आहे. ओके मित्रांनो, तर ब्लॉग 1चा आपण एंडिंग आता इथे करतोय, कारण की आज खूप थकलेलो होतो आपण पण. फ्लाईट पण आपली खूप मॉर्निंगला होती आणि रात्रभर झोप झालेली नव्हती, म्हणून भरपूर काही गोष्टी आपण कवर करू शकलो नाही आहे व्हिडिओमध्ये डे 1मध्ये. तर उद्या मॉर्निंगपासून आपला डे 2 स्टार्ट होईल, तर त्यामध्ये सर्व गोष्टी आपण कवर करायला ट्राय करूया. तर आजचा दिवस आपला असा होता की आपण एअरपोर्टवरून निघालो आणि तिथून मग कोचीनवरून मुन्नारला येता येता जे काय आपलं स्पाइस गार्डन वगैरे होता, स्पाइस गार्डन वगैरे आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इकडे आमच्या जस्ट हॉटेलच्या साईडला एक वंडर व्हॅली म्हणून एक स्पॉट होता, ॲडव्हेंचर गेम्स वगैरे होते, तर ते सर्व आपण कवर केलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये. तर डे 2 जो असणार आहे आपला, तो आहे मुन्नारमध्येच. तर आपण मुन्नारमध्ये कोणते कोणते स्पॉट्स आहेत ते आपण एक्सप्लोअर करूया. तर भेटूया डे 2ला.